सकाळची तयारी नको या देठ काढायची धुवायची चालू आहे. लोणचं सगळं काय असेल ते संपलं या. ऑर्डरी भरपूर पडले ते. नको का मग तयारी करायला सांगा बरं. तयारी केल्याशिवाय होतंय का तुमचं? आता ह्याला किती उशीर लागतोय काय माहिती नाही. ही हाय 400 आंबा, अजून 500 यायचं आहे. उतराय चालू आहे तिकडं. आता लेकर जाऊन घेऊन येणार आहे. ते अजून एक टिकं आणलंय आणि त्यात निघालाय ती इकडं पिकलेला चालत नाही आपल्याला म्हणून पिकलेला साईडला काढलाय. तर जेवढा पिकलेला आहे तेवढा आपल्याला द्यायचा ते शेतकऱ्याला रिटर्न, कारण आपल्यात कोणती पिकवत नाही. आणि जर कलर आला असता तर ठेवला असता, खाल्ला असता लेकरांनी, पण कच्चच आहे. किती पण हे करा ती आंबट असतो. त्यामुळे मी म्हणलं नाही तर रिटर्न महागारी द्या, त्याच्यात आपलं दुसरा आंबा आहे म्हणून ते रिटर्न द्यायचं आहे महागारी. तर चालू आहे असं त्यांनी चालले. तर आता पार्सल टाकायला चाललोय लोणचं मसाला, आणि हिचं काम चालू झालंय. आता ही आता कमीत कमी बरं का, या आंब्याची देठ काढून असा पाण्यात एक अर्धा तास ठेवायचा, परत वर काढायचा, स्वच्छ धुवायचा, दुसऱ्या पाण्यात टाकायचा, त्यातनं वर काढायचा, पुसायचा आणि मग कापाय घ्यायचा. तर ह्याची ही प्रोसिजर कापूस तर अशी कापल्यानंतर परत त्याला फुडी पुसायच्या, त्यातला पांढरा पापुंद्रा काढायचा, कोया बाजूला काढायच्या आणि मग हे हाडकू लावायचं. आंबा केवढा आहे बघा. तुम्ही सगळेजण म्हणता काय असं कळताय तसं, तर आंबा केवढा आहे बघा तुम्ही. लोणच्याचा आंबा असताना असतो बारीक आणि देशी आहे, प्युअर देशी आंबा आहे. जंबलपुरी नाही किंवा काय नाही होय बाबा, मटेरियल भरपूर पडतंय म्हणून मोठा आंबा आणलाय असं पण काय नाही. आंबा आहे देशी, आंबा आहे बारीक. आणि मेन आंबा लागतो लोणच्याचा, त्याशिवाय लोणचं मुरत पण नाही, चांगलं चवीला उतरत पण नाही. चवीला पण लागलं पाहिजे. नुसतंच करून काय करायचं सांगा. चवीला लागलं तर माणूस आवडीने घेतय, आवडीनं खाताय. नाही चवीला लागलं आवडीनं घेताय, आवडीनं खाईल का माणूस? नाही. मग काय पाहिजे तर आपल्याला चव पाहिजे. चवीसाठी बारीक आंबा आणि देशी पाहिजे. ह्यासाठी आंबा हुडकावं लागतंय, बघावं लागतंय, प्रत्येक शेतकऱ्याच्या जावं लागतंय. कशी चव आहे कशी नाही आधी खाऊन बघावं लागतंय आणि मग तिथनं पुढे ठरवावं लागतंय घ्यायचा का न घ्यायचा, चांगला आहे का नाही, आपल्याला चालतोय का नाही, सगळं काय असं ते बघावं लागतंय. बघितल्याशिवाय काय करता येत नाही, गेल्याशिवाय. कालचा दिवस आपला आंब्याची झाडं बघण्यातच गेलाय. कालचा दिवस वेस्ट गेलाय. काल आपल्याला कुठं आंबं भेटलं नाही तर किंवा कैऱ्या भेटल्या नाही तर कुठलाही आपलं काल स्टॉप व्यवसाय झाला होता. काल काय नाही बघा. आणि तसं म्हणावं तर विश्रांती पण थोडीफार पाहिजेच की. रोज काम आपल्या पण शरीराला कुठं विश्रांती पाहिजे एका दिवशी. मग आता काय ते शेतकरी पण म्हणलं एक दिवशी घ्या सुट्टी. आता काय करायचं, झाडं आहे ती मोठी झाडं मोठी असल्यामुळे उतरायला सहसा कोण येत नाही. भेटतय माणूस का भेटतय, शेंड्यात आहे आपण. एखादा थापा तुटला, खाली पडलं, काय हात मोडला, पाय मोडला, कुठं बघायचं, म्हणून उतरणारी पण येत नाही ती. मग काय केली आयडिया, एक जालनी केली. फाट्यावर उभा राहून सरळ जालनीत न ओढून घ्यायचा आंबा. काय करता? अहो आपण नाही ती केली, ते शेतकऱ्यांनी विकत आणली काढून दिलं. कारण आपल्याला कसं आहे, हाही व्यवसाय आपल्याला होत नाही. आंबा आणायचं, धुयाचं, पुसायचं, फोडायचं असताना आम्ही घरात लेकरासकट चव. आणि जर आपण आंब्याचं झाड घ्यायचं आणि त्यांच्याकडं झाड घ्यायचं पण काढून त्यांच्याकडं उतरून घ्यायचं, आपण उतरायचं घ्यायचं नाही, कारण आपल्याला ती होतच नाही. का होतंय? नाही बायानं होत. दादा कुठं चाललाय आता? थांब की जरा, जाशील घे लगेच. काय असू दे काढायचं चालू, पण थोड्या वेळानं जावा की जरा हिला मदत करू लागा. ओंकार कुठं आहे, बोलव त्याला. एक 200 आंबा घालती टपात आणि ती 200 हे करोस तर परत ही 200 पाण्यात ठेवते. तर ती येतोय अजून घेऊन शिना, म्हणजे संध्याकाळपर्यंत काय होते ती होते 700-800 आंबा घ्यायचं फोडून शिना, म्हणजे आपल्याला उद्या एका टायमिंगला लोणचं घालता येतंय, पुढं मागं होत नाही. काय असेल उद्या वन टाइम लोणचं आपलं बघा जातंय. कमीत कमी 800-900 आंब्याचं लोणचं होणार उद्या. आज दिवस रात्र सुट्टी ही द्यायचीच नाही बघा. आज कुठं जायचं, दौरं पेवर सगळं कॅन्सल केलं. फक्त पार्सल थोडीशी आहे ती तेवढी आज टाकून यायची ती, तेवढं टाकून आलं की दिवसभर ह्याच्यावरच भेडायचं. दुसरं काय काम नाही. एकानं फोडायचं, एकानं पुसून द्यायचं, एकानं ती पांढरं पापुंद्र काढायचं, एकानं घरात नेऊन हाडकू लावायचं. ही रुचिक आहे. ही रुचिक पूर्णपणे टपात टाकून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं, 2 पाण्यानं. परत वाळल्या फडक्यानं स्वच्छ पुसून घ्यायचा. पुसून घेतल्यानंतर ना नीट एका जागेला ढीग लावायचा आणि मग फोडायला तयारी चालू करायची. फोडल्यानंतर पण त्याच्या आतली कुई बघलेला काढायची. पोकाळ कुई असते, तुम्ही म्हणताल निबार कुई, पोकाळ कुई बघलेला काढायची. पोकाळ कुई काढल्यानंतर ना त्याला एक पापुंद्रा असतो का पांढरा, ती पांढरा पापुंद्रा काढायचा. परत एक एक फोडी सवश सगळ्या हाडकू लावायच्या. आता एवढ्या 700-800 जर फोड सगळे
कशी लावायची म्हणलं. अगं 700 न 800 आंबा आहे. एका आंबे 4 फोडी धरले तर ते 3-4 पटी नव्हते त्या. मग ती सांगते कमराचं कांडक झाल्याशिवाय राहत नाही. हो एवढं कष्ट आहे ह्याच्या मागं. दिसतं एवढं सुखाचं नसतंय वा, त्याच्या मागं लय कष्ट असतं या. माणसाला वाटतं असं तसं पण नसतं. प्रत्येक आंब्या मागं कष्ट आहे. प्रत्येक एका आंबा मागं केल्याशिवाय कुठलंच होत नाही म्हणते ती. केल्याशिवाय होत नसतंय. करावं तर लागतं या, पण राबावं लय लागतं. एकच आंबा किती वेळा हातात येतोय माहितीये का? ही एक आंबा कमीत कमी 5 वेळा हातात येतोय. ह्याच्या देठ काढण्यापासून, धुण्यापासून, पुसण्यापासून, फोडण्यापासून आणि त्याच्या आतली टरकायला काढण्यापासून एकच आंबा 5 ते 6 वेळा हातात येतोय. मग तुम्ही सांगा किती वेळा हातात येतोय फिरतोय एवढा एक आंबा. आ विचार केला तर लय अवघड आहे हो. ही 4 माणसाचं असं होतं खोलीचं. माणूस म्हणता ह्यात कशाचं न्याट आहे, पण ह्याच्यात सारखं न्याट मला वाटत नाही दुसरं कुठल्या कामात असेल. आणि रिक्स तर इतक्या ह्या लोणच्यात की कसं असतं, नीट नाही वेळेला झालं किंवा नीट स्वच्छता नाही झालं तर ह्या पाट्याच्या पाट्या डेराच्या डेरा नासलं जात्यात. एक हे फोड हाती लागत नाही. लोणचं ही नासत नाही बरं का मित्रांनो. बुरशी लागून शिना आळी जाळी कशी होती तसं त्याला बुरशी हा रोगच एक तयार होतो खऱ्या लोणच्याला. आणि ती तयार झाल्यावर लोणचं पिकून द्यावं लागतं, कारण त्याची टेस्ट, चव, क्वालिटी पूर्ण बिघडून जाते. असलं तर हाय बघा काय करता. आता बरेच दादानी ताईनी आम्हाला फोन करून सांगितलं होतं आम्ही आंबा आणून देतो, आम्हाला लोणचं घालून द्या. हाई आम्ही करून विकतो. ह्या व्यवसायात आम्हाला भरपूर कष्ट आहे. आणि तुमचं आंबा आलं तर ते फोडायचं, पुसायचं, करून द्यायचं. नाही तर मस्त प्रेमापोटी वाटतं की बा, पण कसं असतंय 1-2 किलो तसंच दिलेलं ती अंगी लागतंय, पण ती फोडून द्यायचं म्हणल्यावर येळ पुढे जातोय. आपल्या सगळ्या कामाचा काय असेल ती खोळंबा होतोय. तर ज्यांना आपलं ही लोणचं पाहिजे त्यांना माझ्या शॉर्ट म्हणजे व्हिडिओवर नंबर आहेत, संपर्क साधा, कॉल करा किंवा तुम्ही मेसेज केला तरी चालतं. या घरपोच सेवा आहे त्या आपल्या मसाल्याच्या लोणच्याच्या. फक्त ऑर्डर टाकायची घरी बसून शिना. घरी बसून ऑर्डर टाकली की घरी दारात लोणचं येतंय तुमच्या. काय करावं लागतंय, तुमचा ऍड्रेस, पिनकोड, संपूर्ण नाव टाकावं लागतंय व्हॉट्सअप नंबरवर आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट काढून टाकायचा. तुमची ऑर्डर लगेच बुक होती. होती का नाही? गच का बसताय होती. आता तू सांगती म्हणलं काय सगळ्यांनी सांगायचं आहे. आपण पोस्टात पार्सल टाकतोय, पोस्टमन तुमच्या घरी आणून देतोय पार्सल. सुविधा एकदम चांगली आहे. त्यामुळं न हिचकता तुम्ही ऑर्डर टाका. तुमच्या घरी पण आपलं कविता ताईचं खारं लोणचं घेऊ द्या. कुठं जात आहे? केरळ पर्यंत गेलंय, दुबई पर्यंत गेलंय, अमेरिकेपर्यंत गेलंय, चेन्नई, लांब लांबच्या गावांची नाव आता मला एवढी येत नाही ती, पण लय लय लांब लांब गेलंय. जिथं तिथं काय ती वाळवंट. अहो राजस्थानला गेले. राजस्थानला पोस्टन आपण पाठवलेलं पार्सल जायला 7 दिवस लागले. जिथं ती बर्फ पडतंय त्याला काय म्हणायचं? काश्मीर. जम्मू काश्मीर. काश्मीरला सुद्धा गेलाय आपला मसाला आणि लोणचं. मग इथं महाराष्ट्रात तर काय लगेच येतंय व तिकडं काय 4-5 दिवस उशीर लागतंय, पण महाराष्ट्रात उशीर लागत नाही. 3 ते 4 दिवसात आपल्या घरी ऑर्डर येते. मुंबई पुण्याला तर इतक्या भरभरून ऑर्डर येते का नाही. जास्त करून मुंबई पुण्याला लोणचं आपलं लय जातंय का नाही वर. आणि जातं तसेच प्रमाणात ह्या वर्षी आपल्या सांगलीत पण लोणचं आपलं भरपूर गेलंय बा. सांगली ह्या वर्षी आपल्याला भरपूर ऑर्डर येते. तर मित्रांनो हे खरा आंब्याचा लोणचं आहे. लोणचं म्हणजे हा खरा आंबा आहे. हे असा पिकवून खायला चव देत नाही. पिकवून जरी खाल्लं तर आंबट झारच लागणार आहे. आणि हे जर खारं लोणचं 1 नंबर बनतं. कारण का ह्याला आहे ती केसर. बरीच काय लोक म्हणते ते लोणचं करायचं म्हणजे शेपू आंबा पाहिजे. तर आंब्याचं 3-4 प्रकार असते. तर फक्त त्यातली क्वालिटी कळायला पाहिजे, समजली पाहिजे. त्या आंब्याचं लोणचं बनवलेलं वर्षभर बी टिकतं. टेस्ट आणि चव आणि क्वालिटी 1 नंबर राहते. तर ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर करा. डोळे झाकून